चंद्रपुर में बढ़ती गर्मी को देखते हुए स्वास्थ्य विभाग नागरिकों को हीट स्ट्रोक से बचाने के लिए तैयार है। प्रशासन ने गर्मी के महीने में सावधानी बरतने की अपील की है। चंद्रपुर शहर में इस साल मार्च की शुरुआत में ही तापमान 40 डिग्री सेल्सियस तक पहुंच चुका है और इससे नागरिकों में गर्मी का असर महसूस होने लगा है। चंद्रपुर विदर्भ का सबसे गर्म शहर माना जाता है और इस वर्ष तापमान पिछले साल की तुलना में अधिक महसूस हो रहा है। इसके चलते शहर की सड़कें सुनसान होने लगी है। जिला प्रशासन और स्वास्थ्य विभाग ने हीट स्ट्रोक से बचाव के लिए व्यापक तैयारियां की है। जिला शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोले के अनुसार चंद्रपुर जिले में कोल्ड रूम की सुविधाएं उपलब्ध कराई गई है। प्रशासन ने नागरिकों से गर्मी के महीने में अपने स्वास्थ्य का ध्यान रखने की अपील की है और सावधान रहने की चेतावनी भी दी है। सध्या वातावरण पाहिलं तर खूपच तापमान वाढतं आहे। गतवर्षीपेक्षा यावर्षी तापमान जास्त जाणवत आहे। राज्य स्तरावरून आणि जिल्हा स्तरावरून याचे उपाययोजना आणि नियोजन करण्यात आलेलं आहे। या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांनी पण 2 मीटिंगा घेऊन जिल्ह्यातील सर्व लोकांना त्याची दक्ष कसं राहावं, त्याच्यावर संरक्षण कसं घ्यावं या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे। आणि आरोग्य विभागाच्या दृष्टीने जर बघितलं आपण तर आरोग्यामध्ये ज्या बाबी आहेत की एक तर लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे, ही आम्ही आमच्या कर्मचारी आशा वर्कर्स वगैरे यांच्या मार्फत करतो आहे। प्रसिद्धी माध्यमांना आम्ही बातम्या वगैरे देऊन त्यामार्फतही आम्ही लोकांमध्ये जनजागृती करतो आहे। आणि उपाययोजनाच्या संदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर आपल्याकडे भरपूर औषधी साठा वगैरे आहे आणि त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचं आहे की आपल्या प्रत्येक हॉस्पिटलला आपण कोल्ड रूम केलेली आहे। तिथे सर्व उपाययोजनेच्या संदर्भामध्ये मॉनिटर्स, वेंटी वगैरे त्याची व्यवस्था केलेली आहे। त्यासोबतच आम्ही जर एखाद्या पेशंटला काही असं जाणवलं आणि तिथे जर उपचाराला आपल्याला कमतरता वाटत असेल तर संदर्भ सेवेची सुद्धा सोय केलेली आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये कुठेही काही झालं तर एक आम्ही त्याचं नेटवर्किंग केलेलं आहे की ताबडतोब एकमेकाशी कम्युनिकेट करायचं जिल्हा लेवलपर्यंत आणि कुठल्याही पेशंटला काही होणार नाही याची दक्षता घ्यायची। त्यामुळे आम्ही आमच्या परीनं पूर्णपणे एक चांगला हे करतोय, नियोजन करतोय आणि जनतेला आव्हान करतोय की असं काही वाटलं थोडं की आपल्याला उन्हामध्ये आपण बराच वेळ राहिलो आणि आपल्याला त्रास होतोय तर ताबडतोब आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधायचा आहे। आणि जे काही कामाचे वीटभट्ट्याचे वगैरे जे कामं आहे उन्हामध्ये करावे लागतात शेतीमध्ये वगैरे तर त्यांना आमची विनंती आहे की 11 ते 4च्या दरम्यान कोणीही असं काम करू नये, उन्हात जाऊ नये आणि स्वतःला त्रास होईल किंवा आपल्या कुणालाही त्रास होईल असं कुठेही कृत्य करू नये आणि या ज्या सेवा आहेत आरोग्याच्या त्या आरोग्याच्या सेवांचा फायदा घ्यावा। नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश रामटेके, मी त्वचा तज्ञ चंद्रपूर प्रॅक्टिस करतोय 20 वर्षापासून। सध्या आपण बघत आहोत की उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये आहे। तर उन्हापासून किंवा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय काय दक्षता घ्यायला पाहिजे यासंबंधी मी तुम्हाला आज सांगत आहे। उन्हाची तीव्रता ही साधारणतः 10 ते 11 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खूप जास्त तीव्र असते। तर जे काही लोक आहेत त्यांनी उष्माघाताचा जो हे आहे म्हणजे काय करावं त्रास किंवा उन्हामुळे जो होणारा त्रास आहे तो टाळण्यासाठी शक्यतोवर 11च्या पहिले बाहेर जाण्याचे आपले जे छोटं मोठं खरेदी आहे काय ते काम उरकून घ्यावेत आणि शक्यतोवर 11 ते 4 किंवा 11 ते 5 या दरम्यान जास्त बाह्य काम करू नये किंवा बाहेर फिरू नये। संध्याकाळी मग 4-5च्या नंतर उन्हाची तीव्रता कमी होते त्यावेळेस पण त्यानंतर मग ते बाहेर आपल्या स्वतःच्या कामासाठी निघू शकतात। पण शक्यतोवर 11 ते 4 किंवा 11 ते 5 ही वेळ टाळल्यामुळे उन्हामुळे जे काही दुष्परिणाम त्यांच्या अंगावर होतात किंवा उष्माघात ज्याला म्हणू किंवा चक्कर येणे म्हणून हे जे आहे हे प्रकार त्यांना टाळता येते। त्यासोबतच समजा जे दिवसभरातले काम आहे जे टाळताच येत नाही आपल्याला तर पूर्ण बाहेरचे कपडे वापरणे जेणेकरून उन्हाचा त्रास होऊ नये, कारण उन्हामुळे त्वचा काळी होते किंवा रिएक्शन होते असे प्रकार घडतात आणि उष्ण वारा जेव्हा संपर्कात येतो त्यामुळे खूप घाम येऊन चक्कर येऊन पडण्याची शक्यता असते। त्याच्यावर पूर्ण बाहेरचे कपडे वापरणे, चेहरा पूर्ण झाकून जाणे या प्रकारची दक्षता घ्यावी। दिवसभरामध्ये पाण्याचं प्रमाण सतत पित राहावं, दर तासाला 1 ग्लास पाणी पित राहावं जेणेकरून आपल्या शरीरातलं जे काही घामामार्फत पाणी निघून जातं त्याची कमतरता दूर होईल। तसंही समजा असं तुम्हाला जाणवलं की मध्ये चक्कर येत आहे किंवा इरिटेबिलिटी वाढत आहे किंवा अस्वस्थ होत आहे किंवा मळमळ होत आहे शरीरामध्ये तर साधं घरगुती उपाय जे आपण म्हणतो की लिंबू, साखर आणि मीठ याचं जरी पाणी पिलं
तरी आपलं जे काही त्रास आहे उन्हाचा तो टाळता येईल. आणि दुसरी गोष्ट, सनस्क्रीनचा वापर करावा. ज्यांचं आउटडोअर काम आहे किंवा बाहेर निघायचं असते, त्यांनी आपली जी त्वचा आहे, जे बाह्य भाग आहे कपड्यांच्या बाहेर, जे चेहरा आहे, गळा आहे, हात आहे, त्याच्या सनस्क्रीनचा वापर करावा. पण कपड्यांपेक्षा जास्त संरक्षण सनस्क्रीन देऊ शकत नाही. त्या कपड्यांना प्राधान्य द्यावं. पूर्ण बाहेरचे कपडे दिवसा वापरावे. संध्याकाळी मात्र अर्ध्या बाहेरचे कपडे वापरता येईल, संध्याकाळी 4च्या नंतर. रोज गरम पाण्याचा उपयोग अजिबात करू नये. गरम पाण्यामुळे अजून त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते, कारण पाण्याचं तापमान पण वाढलेलं असते. तर थंड पाण्याने आंघोळ करावी, सकाळ संध्याकाळ आंघोळ करावी, जेणेकरून तुमच्या शरीरातली जी उष्णता वाढलेली आहे वातावरणाच्या तापमानासोबत, त्याचं पण तापमान थोडं कमी होऊन जाईल. त्यासोबतच अजून मी सांगू इच्छितो की पाणी तर भरपूर मी सांगितलंच आहे याप्रमाणे. साबणचा उपयोग थोडा कमी करावा. साबण वापरता येतं, पण खूप स्क्रब बाथ करू नये किंवा दगडाने घासू नये. तर त्वचा ऑलरेडी डॅमेज असते, त्याच्यामुळे त्वचेचं अजून नुकसान करत काही अर्थ नाही. त्यामुळे थंड पाण्याने आंघोळ करणे आणि साबण वापरणे या 2 गोष्टी कराव्या. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर या केल्यामुळे आपण जे काही उष्णतेमुळे जे काही त्रास होत आहे त्याच्यापासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. धन्यवाद.